संजय राऊत यांनी तुमच्यावरती आरोप केले की एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही भाजपमध्ये जाणार, कसं पाहता यांच्या वक्तव्यावर? हे बघा, संजय राऊत काय वक्तव्य करतात याच्याकडे कोणी फारसं सिरियसली बघण्याचं आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी काय काय टीका केली याच्याबद्दल काही गोष्टी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आल्या, परंतु नेहमी मी काय त्यांची पत्रकार परिषद बघत नाही आणि त्याची उत्तरं देणं हे माझं कामसुद्धा नाही. परंतु आज ते माझ्यावर बोलले म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की कोकणामध्ये ज्यावेळेला त्यांनी म्हटलं की मी पक्ष बदललेले आहेत, कोकणामध्ये ज्यावेळेला संघर्ष झाला त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्यावेळेला पक्षाने मला जी भूमिका सांगितलेली होती त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा हा आदरणीय पवारसाहेबांकडे त्यावेळेला सुपूर्द केलेला होता आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. असला वैचारिक संघर्ष वगैरे ही काय राऊतांच्या आसपासची बाजू नाही, कारण आमच्यासारखी लोक 3-3 पिढ्याची श्रीमंती सोडून ज्यावेळेला समाजकारणामध्ये येतात त्यावेळेला आम्ही तत्त्व जपतो. माझा संघर्ष अवश्य झाला कोकणामध्ये, परंतु तो संघर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला व्यक्तिगत कधीही मी केलं नाही. आजही राणेसाहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि जे संजय राऊत हे सगळं बोलत आहेत त्यांची त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती आणि स्वतः ठाकरे फॅमिली आल्यानंतरसुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढा दरारा राणेसाहेबांचा त्या काळामध्ये होता की यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल घालायलासुद्धा कोण तयार नव्हतं, हॉटेलमध्ये यांना जागा मिळत नव्हती आणि तो संघर्ष त्या काळामध्ये मी केला. हे फक्त एक वैचारिक संघर्ष होता, परंतु वैचारिक संघर्ष झाल्यानंतर मी माझा पक्ष ऑलरेडी राजीनामा दिलेला होता, तो एक वैचारिक भूमिकेतून राजीनामा दिलेला होता. याच्या पलीकडे मी कधीही पक्ष बदललेला नाही. काँग्रेसचे 2 भाग झाले ही वस्तुस्थिती होती आणि काँग्रेसमधल्या कोणाला कुठे जॉईन व्हायचा हा ज्यांचा त्यांचा चॉईस होता. मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता होता, पवारसाहेबांचं नेतृत्व मानत होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली, त्यावेळेला मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. परंतु पवारसाहेबांनी ज्यावेळेला मला सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर, त्यावेळेला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला. शेवटी वैचारिक जी लोक काम करत असतात त्यांच्याकडेच हे धैर्य असतं. स्वतःची आमदारकी सहजासहजी सोडण्याचं धैर्य हे कधीही संजय राऊतांमध्ये राहिलेलं नाही आहे. ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत, खरं तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं. पुन्हा निवडून येतात तर बघूया ना ते. मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही. मी राऊतांच्याबद्दल एकही वाईट शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही आहे. मी माझं काम करतो आणि ते चोखपणे करतो. मी शिंदेसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही, कारण माणुसकी असलेला एक नेता आहेत ते. ज्याला कुठेही अडचण येते, कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात. बरोबर औषधाच्या गाड्या डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदारांना, ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले. आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या, आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि हे आमदारांचे प्रश्न नव्हते, हे जनतेचे प्रश्न होते. आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेक करणार असाल तर त्याचं चोख उत्तर देण्याएवढी बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे. मी स्वतःच्या आदर्शांवर चालतो. ज्यावेळेला मी कोकणामध्ये लढा दिला त्यावेळेला मला BJPमध्ये सन्मानपूर्वक बोलवण्यात आलेलं होतं आणि सध्या पंतप्रधानांच्या हस्ते माझा प्रवेश होणार होता. पण तिथंसुद्धा मी अशी भूमिका घेतली की माझी जास्त गरज शिवसेनेला आहे, कारण शिवसेना आणि भाजपची त्यावेळेला युती अखंड होती आणि त्याच्यामध्ये दोघांना एकत्र ठेवण्यासाठी माझ्यासारखा एखादा मनुष्य जो शांत असतो, जो विचार करतो, आणि माझे हे विचार पर्रिकर साहेबांना पटले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आज जर पंतप्रधानांकडे घेऊन गेला तर मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही, एवढा मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि आजसुद्धा ज्या वेळेला युती तुटत होती त्यावेळेला आणि तुटलेली होती त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांना आणि पंतप्रधानांना एकत्र त्यांची बैठक घडवण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता. राऊत साहेब सगळं विसरू शकतात, केलेल्या उपकाराची जाणीव कोणालाच नसते, परंतु आम्ही तसे नाही आहोत. मला डोमकावळा म्हटलं मला वाईट नाही वाटत. कावळ्याला सुद्धा एक स्थान असतं हिंदू संस्कृतीमध्ये.
आपल्या पितरांचं उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी पिंडाला कावळा शिवायला लागतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही हिंदू संस्कृती विसरला, तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरला आणि तुम्ही आज जे बोलता ते कुठल्याही संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अजिबात बसत नाही, एवढंच मला सांगायचं. आपण जर बघितलं तर मैदानाचा मुद्दा अजूनही सभा कुठे होणार? हे महत्वाचा मुद्दा आहे में जानना चाहेंगे संजय राउत ने स्टेटमेंट दिया है दसरा मेळावा दाखल केलेला आहे, तो ठामपणे शिवाजी पार्कामध्येच पार पडणार आहे. दसरा मेळावा हा हे बघा, दसरा मेळावा हा विचाराचं सोनं लुटण्यासाठी असतो आणि ते विचार बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. आज तुम्ही हिंदुत्व तर सोडलेलं आहे, हिंदू धर्माला ज्यावेळेला वाईट वाईट बोललं जातं त्याच्यावर एकाही शब्दाने तुम्ही प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. बाळासाहेबांचं जे 370 कलम रद्द करण्याचं स्वप्न होतं मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचं आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याचं स्वप्न हे आमच्या सरकारने आणि शिंदेसाहेबांनी पूर्ण केलेलं आहे. कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, आम्ही त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. आम्ही शिवसेना मूळ बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालत राहणार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं हे आम्ही अवश्य सर्व शिवसैनिक शिंदेचा मेळावा वैभव नाईक म्हणतायत की भाजपच्या कार्यालयामध्ये हा मेळावा शिंदे गटाने घ्यावा. हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो, उत्तराला उत्तर देता येतं. आज उद्धवसाहेब काँग्रेसबरोबर 100% आहेत, काँग्रेसच्या विचारावर चालत आहेत आणि काँग्रेसच्या विचाराचं सोनं त्यांनी अवश्य लुटावं. एवढे नेते आले भारतातले, एकाला तरी बाळासाहेबांच्या समाधीवर जाण्याचं एवढं कोणी दाखवलं का की आम्ही या बाळासाहेबांच्या समाधीला गेलं पाहिजे, तिथं वंदन केलं पाहिजे? ना तर त्यांना विचारलं गेलं. त्यांचं स्वागत करायला उद्धवसाहेब हॉटेलवर गेले. आजपर्यंत सगळे नेते हे मातोश्रीवर येत होते, विचार सोडले, बाळासाहेबांची कार्यपद्धती सोडली. अर्थात तो त्यांचा भाग आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं. ते मोठे नेते आहेत, मी काय बोलणार नाही. दसऱ्याच्या मेळाव्यासाठी आम्ही जसं अर्ज वेगवेगळ्या मैदानाला केलं आहे, त्याच्यामध्ये क्रॉस आणि ओव्हल मैदानाला सुद्धा केलं आहे. तिथं दसऱ्याचा जो एक रावण वधाचा सोहळा असतो किंवा त्या ठिकाणी दसरा सोहळा असतो, तर त्याच्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं जातं. तसं आमच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून द्यावं हे आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला ते मैदान मिळेल, आम्ही ठिकाणी करू. दशहरा को लेकर के जो देखिए, मुझे अभी संजय राउत और दशहरा का मेला शॉर्ट में बोल दीजिए. देखिए, दशहरा ये एक विचारों का सोना लूटा जाता है. ये बाला साहब के विचार है जिन्होंने प्रेरणा दी भारतवर्ष को, और सब एक भारत की एक कल्चर है. वो ऐसे समझते थे कि ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान के भूमि पे जो रहता है, जो इस भूमि पे प्रेम करता है, उसको वो हिंदू बोलते थे और उन्होंने वो संस्कृति रखी थी. तो उनके विचारों का सोना लूटना है, देश के प्रति जो स्वाभिमान रखना है उसका सोना लूटना है. तो एक प्रथा रही है और वो प्रथा का पालन हम सब लोग मिलकर करेंगे. अभी भी दावा है. देखिए, हम किसी से झगड़ा नहीं करना चाहते. वो कांग्रेस के साथ गए, वो पवार साहब के विचारों के साथ गए, हमें क्या करना है वो उनका ऑप्शन है. उन्हें जिस विचारों पे चलना है चलने दीजिए, हम बाला साहब के विचारों पे चलेंगे. संजय राउत का बयान आया, क्या कहना चाहेंगे हिंदी में? देखिए, मैं एक ऐसा व्यक्ति हूँ कि जब मैं खुद एमएलए था, एनसीपी में था, जब मुझे बोला गया कि आपको ये कैंपेन करना है तो मैंने अपना इस्तीफा पवार साहब के साथ दिया है. आज कौन आदमी है जो अपना पद छोड़ना चाहता है अपने विचारों के लिए? तो वो मैंने किया. तब मुझे बीजेपी में बुलाया गया था, मुझे शिवसेना में उद्धव साहब ने खुद फ़ोन करके बुलाया है. मैं खुद वहाँ चल के नहीं गया, लेकिन बाला साहब के विचारों का एक अट्रैक्शन रहा है पहले से. इसलिए मैं ऐसे सोचता हूँ कि राउत जी को ऐसे विधान नहीं करने चाहिए. उनको समझना चाहिए कि उनको जाने की हिम्मत नहीं थी सिंधुदुर्ग में, उनको पेट्रोल नहीं मिलता था, उनको होटल में जगह नहीं मिलती थी. तो एक मेरा वैचारिक संघर्ष रहा सिंधुदुर्ग में,
इसके बावजूद भी आज भी राणे साहब और मैं इकट्ठा काम कर रहे हैं सिंधुदुर्ग के विकास के लिए। कोई भी जो इश्यू है उसको पर्सनल नहीं करना चाहिए, लेकिन ये सब इतिहास भूल जाते हैं, वो किसी को भी कुछ भी बोल देते हैं। तो ये इनका बोलने का ढंग है, उसके लिए मैं कोई आपत्ति नहीं लेता हूँ। उनको उनकी तरह से बोलने दीजिए, हम लोग अपनी तरह से बोलेंगे, महाराष्ट्र की परंपरा का पालन करेंगे। कौवे से तुलना की है आपकी? देखिए, कौवे का भी एक रोल रहता है। आपके जब पितरों को मुक्ति देनी होती है तो कौवे को आके उस पिंड को छूना चाहिए, ये हिंदू धर्म में बोला गया है। तो उसका भी एक स्थान है समाज में। फिर आप क्यों करते हैं वो पिंडदान, आप क्यों करते हैं? देखिए, कौवा भी, मैं किसी को कम नहीं समझता, कौवा भी कम नहीं समझता, वो एक पक्षी है, तो उसके बारे में भी आदर से बात होनी चाहिए। हर किसी को समाज में रहने का हक है, हर किसी को उसी ढंग से उसके बारे में भी बोलना चाहिए, ऐसे मुझे लगता है। दंगेकर असे म्हणतात की ज्या ससूनचा प्रकार झाला, या ससूनच्या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे मंत्री देखील सहभागी होते। कसला ससूनचा? ससूनमध्ये ललित पाटील जो ड्रग सप्लाय करत होता आणि ह्या सगळ्यामध्ये शिंदे गटाचे मंत्री देखील सहभागी होते असं काही बोलायला त्याला काय लागत नाही ना। उचलली जीभ आणि लावली टाळाला, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये। त्यांचं असं आहे की काहीही घडलं की उठून सुटून सरकारवर आरोप करणं, ह्याच्या पलीकडे यांना काही येत नाही। सरकारला असंख्य कामं असतात। आता सुद्धा एक उद्घाटन करून मी आलो, ट्रान्सजेंडरचं वर्कशॉप होतं। बघा, आम्ही दिवसरात्र काम करत असतो। काल मी 4 भागांना भेट दिली, परवाच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीला होतो। आम्ही कॉन्स्टंटली काम करत असतो, जनतेसाठी काम करत असतो। या लोकांना दुसरा उद्योग नाही, ते बोलत राहणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।